नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा टॉपिक आहे IBPS मध्ये वाक्प्रचार कसे विचारले जातात. वाक्प्रचार, त्यांचे उपयोग, त्यांचा अर्थ जर आपल्याला समजला असेल तर त्याचे व्यवस्थित उपयोग आपण करू शकतो. आणि विचारण्याची पद्धत थोडीशी निराळी आहे, सोपी आहे, परंतु पद्धत निराळी आहे. 4-5 ऑप्शन मधले आपल्याला नेमके वाक्प्रचार कोणते आहेत आणि साधं लिखाण कोणतं आहे यामध्ये भेद करावा लागतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऑप्शन परफेक्ट बसतेच असं वाटते, परंतु तसं नाहीये. तसं नाहीये. त्यापैकी जो वाक्प्रचार आहे तोच तिथे योग्यरित्या बसवावा लागतो. बरोबर. आता बघा आता बघा आपण वाक्प्रचार म्हणजे काय, तर एक चालीरीतीने बोलण्यात आलेले एक वाक्य संप्रदाय किंवा वाक्य समूह की जे परंपरेने आलेले आहेत, त्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. त्याचा शब्दशः अर्थ आपण घेतलाच पाहिजे असं नाहीये. शब्दशः अर्थ होतो, मात्र प्रत्येक ठिकाणी शब्दशः अर्थ होईलच असंही नाही. बरोबर. त्यामुळे त्याचा काही ठराविक, काही पारंपरिक, काही व्युत्पत्तीने, तर काही रूढीने आपल्याकडे अर्थ आलेले आहेत. जास्त वेळ न घेता आपण त्यावर जाऊयात. प्रश्न क्रमांक, आता हे आपण पाहायचं आहे प्रश्नांच्या माध्यमातून. तुम्हाला वाक्प्रचारही देणार आहे. तब्बल 200 वाक्प्रचार आज या लेक्चरमध्ये तुमचे कंप्लीट होतील. बरोबर. परंतु अतिशय महत्वाचं लेक्चर आहे आणि IBPS चे जे तुमची परीक्षा आता होणार आहे 15-16 तारखेपर्यंत, तुम्हाला मी अगदी निक्षून सांगतो की त्यामध्ये वाक्प्रचारावर 2 ते 5 प्रश्न पडलेलेच. हे वाक्प्रचार मी तुम्हाला सांगणार आहे, त्या वाक्प्रचारांवर. चला तर मग पहिला प्रश्न. राजेश आणि सुनील यांच्यातील वाद विकोपाला गेला, म्हणजे भांडणं झाली, त्यांची वाद झाली, भांडणं झाली, अगदी तुमरीवर आले. मात्र आजारी पडल्यावर रक्ताची गरज भासली तेव्हा राजेशने धावाधाव करून रक्ताची व्यवस्था लावली. ज्या मित्राबरोबर भांडणं झाली त्याच मित्राने संकटकाळी मदत केली आणि स्वतःचे रक्त दिले. खरा मित्र तोच असतो जो ही वाईट परिस्थिती आली तरी आपल्याला, आता एक लक्षात ठेव जा, कोणत्याही प्रश्नात योग्य वाक्प्रचाराचा उपयोग करा. दिलेल्या रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचाराचा उपयोग करा, असा हा प्रश्न आहे. इथं जो शेवटी शब्द येतो, शेवटी एकदम, त्या शब्दामध्ये पाहायचं की हा शब्दाचा लागलेला विभक्तीचा प्रत्यय ला दिलाय. आता बघा, सोडून पळत नाही असा वाक्प्रचार आमच्याकडे नाहीये. असा वाक्प्रचारच नाही. सोडून पळत नाही, मनातून बाहेर काढत नाही असाही वाक्प्रचार. अंतर देत नाही हा वाक्प्रचार आहे. अंतर न देणे, अंतर देणे, अंतर न देणे हा वाक्प्रचार आहे. रस्ता सांगत नाही हा वाक्प्रचार नाही. एकांतात सोडत नाही हाही वाक्प्रचार. उत्तर बरोबर अंतर देत नाही हेच आहे. परंतु इथं बघा बसतं का, खरा मित्र तोच असतो जो कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपल्याला अंतर देत नाही. तर आपल्याला आणि अंतर देत नाही हे दोघं व्यवस्थित जुळले पाहिजे, यावर एक लक्ष द्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. निरंतर काठीने अभ्यास केला नाही तर परीक्षेत यश मिळणे रिकामी जागा. योग्य खाली दिलेल्यांपैकी योग्य वाक्प्रचाराचा उपयोग करा. सोपे होत नसते, साधत नसते, असाध्य असते, साध्य असते, जमत नसते. आता बघा, वाक्य नकारार्थी आहे. का नकारार्थी आहे इथं बघा, निरंतर आणि चिकाटीने अभ्यास केला नाही नाही तर परीक्षेत यश मिळणे नाहीच नकारार्थीच घ्यावं लागेल. तर सोपे नसते, सोपं वाटते, सोपे होत नसते, व्यवस्थित वाटते, बसते, हा वाक्प्रचार नाही. साधत नसते, आता हाही वाक्प्रचार नाही, साधत नसते. असाध्य असते, नकारार्थी वाक्य आहे, परंतु उच्चार हा होकारार्थी झाला पाहिजे, म्हणून असाध्य असते म्हणजेच साधत, साध्य असते असा वाक्प्रचार नाही, जमत नसते असा वाक्प्रचार नाही. उत्तर क्रमांक सी च बरोबर. ओके. नेक्स्ट बघा. दोन भावांच्या वाटणीच्या वादात गावातील तंटामुक्ती समिती आणि सरपंच यांनी यशस्वीरित्या रिकामी जागा त्यांचा वाद संपुष्टात आला. त्यांचा वाद संपुष्टात आला. आता बघा, वाद झाला होता दोन भावांचा. गावातील तंटामुक्ती समिती, सरपंच यांनी यशस्वीरित्या, आता पुढे काय असेल तर वाद संपुष्टात आला. त्यांनी असं काही केलं की ज्यामुळे वाद संपुष्टात आला. तर बघा, अंगद शिष्टाई केल्यामुळे, मधात बोलल्यामुळे,
तोंड घातल्यामुळे तोंड घालणे हा जमत नाही, कारण तोंड घालण्यामुळे भांडणं वाढतात, बरोबर. संवाद केल्यामुळे हे असू शकते. युक्तिवाद केल्यामुळे, मात्र संवाद करणे हा वाक्प्रचार नाही. युक्तिवाद इथं ते करू शकत नाहीत. मधात बोलणे योग्य वाटत नाही, त्याने भांडण मिटेलच असंही नाही. उत्तर क्रमांक एच बरोबर आहे. अंगद शिष्टाई केल्यामुळे, अंगद शिष्टाई करणे म्हणजे त्यासारखे अंगद नावाचा जो व्यक्ती होऊन गेला, माणूस होऊन गेला, रामायणात अंगद दिसतो, तो दूताचं कार्य करतो, शिष्टाई, बरोबर. शिष्ट, शिष्टाई, बरोबर, दूताचं कार्य करतो. भांडणं मोडण्यासाठी एक अंगद शिष्टाई करणे असा एक वाक्प्रचार आपल्याकडे परंपरेने आलेला आहे. अंगद शिष्टाई करणे म्हणजे दोन भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करणे, बरोबर. तर सरपंच यांनी, तंटामुक्ती सरपंच यांनी यशस्वीरित्या अंगद शिष्टाई केल्यामुळे वाद संपुष्टात आला. नेक्स्ट, पार्थ जबाबदार मुलगा असला तरी त्याला उधळपट्टी करण्याची सवय होती, खर्चाळू आहे. त्याच्या उधळ्या स्वभावाला रिकामी जागा जरुरी असल्याचे वडिलांना वाटले. बांध घालणे अगदी बरोबर उत्तर आहे. बदलवणे होऊ शकत नाही. औषध देणे वाक्प्रचार नाही. उपदेश करणे वाक्प्रचार नाही. विरोध करणे वाक्प्रचार. तर बांध घालणे हा वाक्प्रचार आहे. उत्तर क्रमांक, त्याच्या उधळ्या स्वभावाला बांध घालणे जरुरी असल्याचे वडिलांना वाटू लागले. नेक्स्ट, सतत 4 वर्षे मेहनत करून किशोरने शेवटी एमपीएससी परीक्षा पास करून दाखवली असा वाक्प्रचार नाही. नंतर झोप घेतली असा वाक्प्रचार नाही. धावपळ केली असा वाक्प्रचार नाही. नोकरी मिळवली हाही वाक्प्रचार नाही. परंतु बाजी जिंकली हा वाक्प्रचार आहे आणि तो इथं लागू पडतो. तर सतत 4 वर्षे मेहनत करून किशोरने शेवटी परीक्षा पास करून बाजी जिंकली. नेक्स्ट, आपला सतत तरी पाठलाग करतोय असा भास होत राहणे हे मानसिक रोगाचे लक्षण आहे. लक्षण असणे हा वाक्प्रचार, बरोबर. लक्षण असणे, कारण असणे वाक्प्रचार नाही. विषय असणे वाक्प्रचार नाही. सुचिन्ह असणे असाही वाक्प्रचार, वेगळं वाटते म्हणून. कर्तव्य आहे हाही वाक्प्रचार नाही. कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवनाची आहुती, लक्षात ठेवजा, हे आकलन झालं पाहिजे. त्याने जे लिहिलंय ते आकलन झालं पाहिजे. आपल्या जीवनाची आहुती मरण पत्करून देऊन मातृभूमीचे काम केले का? नाही. भले केले? नाही. कर्तव्य केले? नाही. पांग फेडले. काय फेडले? पांग फेडले. कारण जिथं तुम्ही जन्म घेतला त्या भूचे त्यांनी जीवनाची आहुती देऊन पांग फेडले, पूर्ण फेडले, पांग फेडले. कार केले हा वाक्प्रचार नाही. रायगडावर पोहोचल्याबरोबर आम्ही सर्व स्वयंसेवकांनी सर्वात अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रिकामी जागा रचना पाहिली, पायधूळ मस्तकी घेतली, अवलोकन केले, पाहून घेतले, दृश्य पाहिले. बघा इथं प्रत्येक, आता हे जे केले एकारांती आहे तर हे बसणार नाही, बरोबर. पुतळ्याची म्हटलंय, पुतळ्याची, तर ही कारांतच उत्तर यायला पाहिजे. हे कारांत उत्तर येणार नाही. तर रचना पाहिली ही इथं बसू शकते. पुतळ्याची रचना पाहिली, पायधूळ मस्तकी घेतली, परंतु पुतळ्याची रचना पाहिली असा वाक्प्रचार आमच्याकडे नाही आहे मराठीत. त्यामुळे उत्तर क्रमांक बीच बरोबर आहे. पायधूळ मस्तकी नतमस्तक होणे, नतमस्तक होणे अगदी बरोबर, चालेल. नेक्स्ट बघा पुढचा. कंपनीत आपल्या कर्तृत्वाने राजेश प्रगती करीत असला तरी इतर काही कर्मचारी त्याच्या यशामुळे त्याला रिकामी जागा दुर्लक्षित करू लागले, ओरडू लागले, विसरू लागले, पाण्यात पाहू लागले, रागाने पाहू लागले. आता या 5 पैकी एकच वाक्प्रचार आणि तोच इथं व्यवस्थित बसतो. दुर्लक्षित करणे हा वाक्प्रचार नाही. ओरडू लागणे नाही, विसरू लागणे नाही, पाण्यात पाहणे म्हणजे, पाण्यात पाहणे म्हणजे एखाद्याची घृणा करणे, एखाद्याची घृणा करणे किंवा एखाद्याला तुच्छ लेखणे किंवा एखाद्याला एखाद्याला विरोध करणे, तर पाण्यात पाहू लागले. म्हणून यशामुळे प्रगती करीत असला तरी काही कर्मचारी त्याच्या यशामुळे त्याला पाण्यात पाहू लागले. तर क्रमांक डी च बरोबर. क्रमांक पुढचा, कुठल्याही क्षेत्रात ज्ञान मिळवण्यासाठी त्या क्षेत्रात तज्ञ असलेल्या गुरुची, त्या क्षेत्रात तज्ञ असलेल्या गुरुचे पाय पाहावे लागतात, पाय धरावे लागतात, पाय ओढावे लागतात, पाय धुवावे लागतात का पाय दाबावे लागतात. लक्षात घ्या, तर पाय धरणे
हा एक वाक्प्रचार आहे. बाकी कोणताच वाक्प्रचार आपल्याकडे ह्यात फायदा नाही. म्हणून कुठल्याही क्षेत्रात ज्ञान मिळवण्यासाठी त्या क्षेत्रात तज्ञ असलेल्या गुरुची पाय धरावे लागतात, म्हणजेच नम्र व्हावं लागते असा त्याचा अर्थ आहे. पाय धरणे म्हणजे नम्र होणे, बरोबर. दीक्षा घेण्यासाठी बसणे, पाय धरणे. नेक्स्ट, शंकररावांच्या योग्य नियोजन आणि निर्णय क्षमतेच्या बळावर साखर कारखान्याच्या परिस्थितीचे दिवस बदलले, पारडे फिटले, वय झाले, वाढ झाली, रंग बदलले. लक्षात घ्या, इथं एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवा की इथं 5 पैकी एकच वाक्प्रचार, त्या 5 ऑप्शन मध्ये वाक्प्रचार हा एकच आहे, परंतु बाकीचे दिलेल्या गोष्टी तिथं सटीक बसताना दिसतात, ते वाक्प्रचार नाही आहेत, हे समजलं पाहिजे. आता शंकररावांच्या योग्य नियोजन आणि निर्णय क्षमतेच्या बळावर साखर कारखान्याच्या परिस्थितीचे दिवस बदलणे व्यवस्थित वाटतंय, मात्र दिवस बदलणे हा वाक्प्रचार नाहीये. पारडे फिटणे हा वाक्प्रचार आहे. वय झाले हा नाहीये, वाढ झाली हाही नाहीये, बदलले हा नाहीये. वाक्प्रचार आहे पारडे फिटले. नेक्स्ट, मोहनरावांनी आपल्या बॅरिस्टर आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून उत्कृष्ट कायदे तज्ञ म्हणून बदल केला, कार्य केले, पैसे मिळवले, वजन केले, नावलौकिक मिळवले. इथे सुद्धा एकच वाक्प्रचार, नावलौकिक मिळवणे. उत्तर क्रमांक, नावलौकिक मिळवणे म्हणजे ख्याती मिळवणे. काय? ख्याती मिळवणे, ख्याती मिळवणे, ख्याती मिळवणे, मिळवणे, किंवा ज्याला आपण आपल्या सोप्या भाषेत म्हणू प्रसिद्धी, प्रसिद्धी, प्रसिद्धी मिळविणे, बरोबर. ख्याती मिळवणे, प्रसिद्धी मिळवणे, अशा प्रकारे 12. प्रश्न क्रमांक 13, कंपनीत उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे विक्रमला वरच्या पदावर बढती मिळाली, केलेल्या मेहनतीची, केलेल्या मेहनतीची, केलेल्या मेहनतीची फळ मिळाली, मोबदला मिळाला, काम मिळाले, कष्ट वाया गेले, नियोजन झाले, तर काय मिळेल? हा बघा, उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे विक्रमला वरच्या पदावर बढती मिळाली, पैसे मिळाले का? त्याला मोबदला म्हणता येणार, कारण मोबदला त्याला म्हणतात आपण काहीतरी काम केलं आणि त्या बदल्यात काहीतरी आपल्याला धन मिळालं, त्याला मोबदला म्हणतात. बढती मिळणे हे तुमचं काय, तर त्याला आपण मोबदला म्हणू शकत नाही. तर काम मिळाले होऊ शकत नाही, कष्ट वाया गेले, बढती मिळाली, कष्ट वाया जाणार नाही, नियोजन झाले नाही, तर काय झालं, फळ मिळालं. झाले. पुढचा, चांगले स्थळ आल्यामुळे आणि यावर्षी सुद्धा सुद्धा चांगली पिकली म्हणून जयंतरावांनी मुलीच्या लग्नाचा रिकामी जागा. बघा, प्रश्न तेच आहेत जे IBPS TC फिरवून, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. पण रिकामी जागा, आता या रिकाम्या जागेत आपल्याला वाक्प्रचार भरायचा. बघा, विषय काढला, विचार केला, घाट घातला. घाट घालणे बरोबर आहे, परंतु घाट घालणे हा वाक्प्रचार सुद्धा आहे, परंतु घाट घालणे हा लग्नाशी, बरोबर. तर बार उडून दिला हा नक्कीच ती साधली नाही, तर काय, बार उडून दिला, तिच्या लग्नाचा बार उडून दिला, पैसा पाणी बरोबर आल्यामुळे मुलीच्या लग्नाचा बार उडून दिला. शिशिर ऋतूमध्ये झालेल्या पानगळीनंतर जंगलावर रिकामी जागा, पण पहिल्या पावसानंतर पुन्हा एकदा जंगल फुलते. बघा, दोन अपोजिट वाक्य आहेत. शिशिर ऋतू तो उन्हाळ्यामध्ये असतो, झालेल्या पानगळीनंतर पानं संपली का संपूर्ण जंगलावर मरगळ येते, संकट येते, वणवा येतो, हिरवळ येते, फुले येतात. आता लक्षात घ्या, पानगळ झाल्यावर फुले तर येणार नाही, हिरवळ राहील का? नाही. वनवा पेटतेच असा दरवेळेस वनवा पेटतोच असंही काही नाहीये. संकट येते असं म्हणू शकत नाही, तर काय ते मरगळ येते. पण पहिल्या पावसानंतर ते जंगल फुलते, आज आपण पाहतोय, बरोबर. स्पर्धा परीक्षांमध्ये एवढी मारामारी, बघा पहिलाच मारामारी आहे असताना परीक्षांचे वेळापत्रक तब्बल 4 वर्षानंतर, 4 वर्ष परीक्षेचे वेळापत्रक नव्हते, 4 वर्षानंतर आले, आणि एकाच महिन्यात सरकार पडून परीक्षा रद्द झाल्या. भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या मुलांच्या कमी जागा. आता बघा, ते तर डोकं खराब झालंय.
4 वर्ष जागा नव्हत्या. अचानक निघाल्या, तो सरकार पडलं, परीक्षा रद्द झाली. त्याला काय म्हणतात, पहिले जखम आहे आणि त्यावर आता मीठ चोळलं गेलं. मीठ चोळलं गेलं. याला म्हणतो ना आपण, आमच्या जखमेवर चोळतोय सर. त्या पद्धतीचं हे आहे. काय तर जखमेवर मीठ चोळले गेले. मीठ चोळले. मनात झुंबड उडाली. स्वप्नांचा पर्याय हिरावला गेला. तळहातावर येऊन लढले. जीवाचा आटापिटा झाला. असं काही नाही. जखमेवर ते गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर काही काळ प्रकाशच्या मनावर निराशेची पण कालावघात हळूहळू तो सावरत गेला. वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या मनावर काय होतं ते बघा. वंगण दाटून आले. असा वाक्प्रचारच नाही आहे. काजळ दाटून येत नाही, पण मळभ दाटून येऊ शकते. त्याचा अर्थ तुम्हाला माहिती असायला पाहिजे. गवत दाटून आले का? नाही. गवत कधी दाटून येत नाही. मनावर गवत दाटत नसतं. अश्रू दाटून येतात, पण मनात नाही. डोळ्यात येतात डोळ्यात, म्हणून नाही. उत्तर मळभ दाटून आले. पण त्याचा अर्थ काय? मळभ म्हणजे काळे ढग. मळभ म्हणजे काळे ढग, बरोबर. मळभ दाटून आले. निराशेचे काळे ढग दाटून आले, पण कालावघात हळूहळू तो सावरत गेला. क्लिअर. नेक्स्ट क्रमांक पुढचा. शंकररावांना रस्त्यात त्या बालपणी भेटले. त्यांनी गुरुजींना आग्रहपूर्वक घरी आणले. गुरुजींची रिकामी जागा त्या तरी आपल्या अंगणात पडावी ही त्यांची. गुरुजींची काय पडावी वाटते त्यांना? सावली, पायधूळ, चपलांची धूळ, छत्री, टोपी, बरोबर. आता बघा, बऱ्याच लोकांना इथं सावली योग्य वाटेल. सावली योग्य वाटेल. चपलांची धूळ, छत्री किंवा टोपी हे योग्य नाहीच आहे. सावली योग्य वाटेल. मात्र इथं सावली योग्य नाही. आपण बोलता बोलतो ते पाय आमच्या घराला लागले, ते झालं बाबा, कल्याण झालं आमचं. ते पाय घराला लागणे, पायधूळ लागणे, तर तुमचं पायधूळ आहे. गुरुजींची पायधूळ तरी आमच्या अंगणात पडावी, त्या अंगणात पडावी अशी त्यांची. परंतु आता इथं लक्षात घ्या, पायधूळ आणि सावली यामध्ये कन्फ्युजन आहे. कारण पडणे, पायधूळ पडत नसते. पडण्याची काय असते तर सावली. तर आहे सावली आणि पायधूळ हे सुद्धा चूक. काय घ्यावं लागेल? सावली. अंगणात पडते काय? पायधूळ पडत नाही, तर सावली पडते. सावली एकदा तरी बघा, इथं पडावी या शब्दावरून सावली उत्तर निघालं. अशा प्रकारचे उत्तर लक्षात लागतात. नेक्स्ट पुढचा प्रश्न. टिपला मुख्याध्यापकांनी समज दिली. एक उद्देश दिला, समज दिली, दमदाटी केली. दमदाटी नाही म्हणता येणार, एक समज दिली. असं करू नको अशा टाईपची असेल काहीतरी. जर त्याने अभ्यासाकडे लक्ष दिले तर तो फार पुढे जाऊ शकतो. पण हा उपदेश रिकामी जागा ठरली. खरं ले आहे इथं ध्यानात ठेवजा. काय आहे? खरं ले ए आहे, बरोबर. आणि हा उपदेश, हा यावर लक्ष ठरले. सणाचा पाऊस ठरले, बसतच नाही. उपदेश सणाचा पाऊस ठरले. फुकटचा प्रयत्न ठरले. फुकटचा एक प्रयत्न ठरला असायला पाहिजे, हे सुद्धा नाही. निष्कारण ठरले. पदे निष्कारण वाटू शकेल, होऊ शकेल, परंतु खाली बघू. शेवटचा प्रयत्न ठरले आहे, प्रयत्न एकेरी होईल, बरोबर. आळवावरचे पाणी ठरले आणि आळवावरचे पाणी हेच वाक्प्रचार आहे. निष्कारण हा वाक्प्रचार नाही. तर क्रमांक आळवावरचे पाणी. आता आळवावरचे पाणी म्हणजे काय? तर प्रकारे आपण म्हणतो त्याला बुडबुडा, अर्धात संपून जाते, हे दिसते पण असत नाही, त्याला आळवावरचे पाणी. नेक्स्ट. 70च्या दशकामध्ये सतत पडलेल्या दुष्काळामुळे जनतेची रिकामी जागा होती. त्यानंतर समृद्ध काळ यायला बराच कालावधी जाऊ द्यावा लागला. आता काय होते बघा, सैरावैरा होती का? अन्नान्न दशा होती का? विपन्न होती का? निराश होती का? नाही. जनतेची काहीतरी वेगळा आहे. जनतेची निराश होणार नाही, गरीब होणार नाही. जनतेची गरीब होती, बरोबर नाही. सैरावैरा आणि विपन्न यांचा संबंध येत नाही. संबंध येतो अन्नान्न दशा. अन्नान्न दशा, बरोबर. जनतेची अन्नान्न दशा होती. नेक्स्ट प्रश्न. आज मोठे अधिकारी असलेल्या शामराव
यांना अत्यंत कठीण 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 परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप मोठ्या रिकामी जागा जावे लागेल. कालखंडातून विसराळूपणात आता शिक्षण पूर्ण करण्या विसराळूपणाचा काही संबंध आहे का? नाही. कालखंड असू शकते. खूप मोठ्या कालखंडातून जावे लागले, पण बसत नाही. बरोबर. पाण्याचा काही संबंध नाही. अग्निदिव्यातून जाणे, ते मोठमोठ्या परीक्षेतून जाणे, अग्निदिव्यातून जावे लागले, राखेतून नाही. अग्निदिव्यातून जावे लागले. उत्तर क्रमांक 30. नेक्स्ट. अंबादासराव वेळ घालवण्यासाठी वारंवार रामचंद्ररावांकडे जाऊन बसायचे. पुढे रामचंद्ररावांना या गोष्टीचा कंटाळा यायला लागला. ते अंबादासरावांना टाळायला लागले. त्यालाच रिकामी जागा म्हणतात. विश्वासघात. त्यांनी विश्वासघात नाही केला, फक्त टाळलं. अतिपरिचयात अवज्ञा शक्ती आणि हा वाक्प्रचार सुद्धा आहे. लागटपणा अजिबात नाही. अति तिथं माती होऊ शकते, कामापुरते काम नाही होऊ शकते. बरोबर. टाळायला लागले. यालाच काय म्हणतात? अति तिथं माती म्हणतात का? नाही. अति तिथं माती तेव्हा म्हणतात जेव्हा एखादी गोष्ट वारंवार करून त्यापासून नुकसान होत असतील, किंवा त्यापासून काहीतरी क्षती पोहोचत असेल, तेव्हा त्याला आपण अति तिथं माती म्हणू शकतो. अन्यथा आपण अति तिथं माती म्हणू शकत नाही. त्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल अति परिचयात अवज्ञा. त्याच्यात अवज्ञा म्हणजे एखादा परिचय असून सुद्धा जर तो आपल्याला भाव देत नाही, तर तो आपल्याला कटवतो, त्याला म्हणतात अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचयात अवज्ञा. व्यक्ती ओळखीचा आहे पण भाव देत नाही, म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा. पोलीस अधिकारी गुन्ह्याचा तपास करताना जेव्हा कुठे तो करताना रिकामी जागा, अधिकारी गुन्ह्याचा तपास करताना रिकामी जागा काही करतात, तेव्हा कुठे ते ना उघडकीस. बघा, पोलीस अधिकारी धावपळ करतात का? हो करतात. पण हा वाक्प्रचार आहे का? नाही. त्यांना ठेवायचं वाक्प्रचार विचार. बरोबर. इथं खाली येते योग्य वाक्प्रचार निवडा. डोळ्यावर कातळे ओढतात का? नाही. डोळ्यावर कातळे ओढले तर ना उघडकीस येणार नाही. उघडकीस येतो म्हणतोय. डोळ्याला डोळा लावतात? नाही. डोळ्याला डोळा लावणे याचा अर्थ वेगळा. त्यावरून स्वर्ग गाठतात. छोटासा त्यांना पुरावा मिळाला तरी त्या पुराव्याची ते व्यवस्थितरित्या काय करतात, तर पडताळणी करतात आणि त्या सुतावरून स्वर्ग गाठतात. आपण म्हणतो भातावरून शीताची परीक्षा करणे, शीतावरून भाताची परीक्षा, त्याच पद्धतीने सुतावरून स्वर्ग गाठणे. तर क्रमांक. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक क्रांतिकारांनी रिकामी जागा तेव्हा कुठे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा कुठे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, सर्वस्व पणाला लावली, संघटना उभ्या केल्या, इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्या केल्या, प्राण दिले, घरदार सोडले. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? संघटना, हत्या करणे, प्राण देणे, यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नाही. त्या क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व तुळशीपत्र घरावर ठेवले, सर्वस्व पणाला लावले, त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. सर्वस्व पणाला लावणे हा एक वाक्प्रचार आहे. बघा, आयुष्याच्या प्रवासात अनेक संकटांना रिकामी जागा तेव्हाच मानवाचे जीवन. आयुष्याच्या प्रवासात भांडण करावे लागते का? गरज नाही. भांडण केलं सुख येईल असं काही नाही. सामोरे जावे लागते संकटांना, वळसा घालावा लागतो संकटांना, संकटांना पडून जावे लागते तेव्हा सुखकर दिवस नाही. चालून जावे लागते अजिबात नाही. तर काय? संकटांना सामोरे जावे लागते. उत्तर क्रमांक बरोबर. नेक्स्ट 25वा प्रश्न. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आणि निसर्गाने सुद्धा मेहर, तर शेतकऱ्यांना मातीचे दिवस येत नसतात, हिऱ्याचे दिवस येत नसतात, सोन्याचे दिवस येत असतात, चांदीचेही नसतात आणि शेती दिवस येतील, सोन्याचे दिवस. बट नेक्स्ट. बघा, राजेशला राजेशला व्यवसायात प्रचंड फायदा झाला. हे गाठीमुळे परिश्रम केल्यावर फळ मिळतेच, त्याचा राजेशला हो आला. चमत्कार नाही.
साक्षात्कार झाला म्हणू शकतो आपण. अंदाजाला नाही, विचाराला नाही, साकार झाला नाही, ते साक्षात्कार झाला. हाच एक वाक्प्रचार आहे. म्हणून साक्षात्कार झाला एक व्यवस्थितरित्या तुम्हाला वाक्प्रचार इथं सटीक बसतो. नेक्स्ट, यशवंतरावांच्या मुलाची आंतरराष्ट्रीय संशोधन निवड झाल्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला रिकामी जागा, स्वर्ग जवळ आला, आनंद झाला, उत्साह झाला, उत्साह आला, स्वर्ग दोन बोटे उरला, सागर